नमस्कार. मी डॉक्टर ज्योती रहाळकर. नमस्कार. मी राजश्री ताम्हनकर. खूप दिवसांच्या अंतराने आम्ही तुमच्या भेटीला परत येतोय आणि निमित्त आहे ते आषाढी एकादशीचं. आज आषाढी एकादशी आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की 800 वर्षांची ही परंपरा आहे, की सर्व वारकरी आपापल्या दिंड्या घेऊन आणि आता तर नव्याने आपण ऐकलंय, की सायकल वारीसुद्धा जाते. म्हणजे सायकलवरून सुद्धा लोक पंढरपूरपर्यंत जातात विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने. तर 800 वर्षाची परंपरा असलेली ही आपली खासियत, आपली महाराष्ट्राची वारी म्हणजे सगळ्या संतांचा संग असं म्हणायला हरकत नाही. एकमनाने, एकरूप होऊन विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागते आणि साधारण 250 किलोमीटरचा प्रवास लोकं पायी करतात. आपल्याला माहिती आहे, की कितीतरी लोकं दिंडीमध्ये जेव्हा सामील होतात, तेव्हा पायात चपलासुद्धा घालत नाहीत आणि अनवाणी पायानी ते रस्त्याने मग मला माहिती आहे, की किती अवघड रस्ता असेल तो. पाऊस असेल, ऊन असेल, ऊन-पाऊस दोन्ही असेल. पण विठ्ठलाच्या नामाचा महिमाच इतका मोठा आहे, की त्या नामाच्या गजरामध्ये ते तल्लीन होऊन जातात, रममाण होऊन जातात. आणि असं म्हणतात ना, की मन एकीकडे गुंतलं, की त्याला मग दुसरं कशाचंच भान नसतं. तसंच बहुधा ह्या वारकऱ्यांचं होत असेल. आणि अगदी साधी-साधी माणसं असतात. काही भोळे असतात, काही निरक्षरही असतात आणि मग तिथे जात, धर्म, पंथ कशाचाही मला वाटतं भेद तिथे उरत नसेल आणि एकमेव माऊलीचा ध्यास असेल आणि माऊलीचा गजर करत लोकं आपला रस्ता पुढे-पुढे चालत असतील आणि एकमेकांना भेटले तरी लोकं आपल्या शुभेच्छा व्यक्त करताना, "नमस्ते माऊली" असंच म्हणतात किंवा मग "रामकृष्ण हरी" असंच म्हणतात. म्हणजे तो पूर्ण वारीचा कालखंड असतो. तो आषाढी एकादशीला पंढरपूरच्या इथे संपन्न होतो आणि सगळे एकमुखाने, एकध्यासाने हरिनामाचा गजर करतात. तर असं म्हणतात, की एकमेव हातामध्ये शस्त्र नसलेला जो देव, तो म्हणजे विठ्ठल. तर हा जो सावळा विठ्ठल आहे, तो सगळ्यांच्याच मनामध्ये माऊली म्हणून स्थिर असतो आणि माऊली याचा अर्थच आई, आपल्याला जन्म देणारी, आपल्याला घडवणारी आणि म्हणूनच सगळ्यांच्या मनामध्ये एकसारख्या रूपाने विसावलेला देव म्हणजे विठ्ठल, असं आम्हाला दोघींनाही वाटतं. आणि आषाढीचंच हे औचित्य साधून हा एक खास एक कविता आणि एक गाणं अशी शब्दसुरांची गुंफण घेऊन आम्ही परत आपल्याला भेटतो आहोत. आणि अर्थातच एक खूप जुनी केलेली मी कविता आहे. असं म्हणतात, की सर्वसामान्यांसाठी हा देव का? तर ह्याच्यावरती एकदा चर्चा चाललेली असताना विठ्ठलाबद्दलची एक गोष्ट मला अशी कळली, की एक दिवस असं होतं, की चंद्रभागेच्या पाण्याला बुक्क्याचा वास येत असतो आणि त्याच्यावरती असं पाणी हा आज वेगळा वास का येतोय, वेगळा वास का येतोय? अशा ह्याने सगळे लोकं एकमेकांमध्ये विचारणा करत असतात, की आज का बरं ह्या पाण्याला वेगळा वास येतोय? एरवी तर हे वेगळं वाटतं. पण मग प्रत्येक जण आपापल्या मतानुसार किंवा विचारानुसार आपल्या-आपल्या भावना किंवा त्याच्यावरचं उत्तर व्यक्त करत असतात. तर अशी असंख्य उत्तरं येतात, की एवढी मोठी ती गुलाल बुक्क्याची ताटं आपण उधळली, तर तो त्याच्यात मिसळला असेल किंवा खालच्या त्याच्या त्या खनिजांमध्ये दगडांमध्येच कुठेतरी बुक्क्याचे दगड असतील, तर त्याचा वास येत असेल. तर असे हर तऱ्हेचे त्याच्यावरती प्रश्न निर्माण होतात आणि मग एक अगदी अशी साधीशी, एकदम अशिक्षित, निरक्षर, वृद्ध स्त्री ती येते आणि तिचं जे उत्तर आहे, त्यावरून असं कळतं, की आपण आपल्या आयुष्याकडे जसं बघतो, तसंच ती विठ्ठलाच्या आयुष्याकडे पण बघते. याचा अर्थ असा, की तो आणि मी वेगळा नाहीये, हे त्या बाईला कळलं. पण अजून पण आपल्याला असं वाटतं, की देव म्हणजे कोणीतरी अजून काहीतरी वेगळं आहे आणि त्याच्या भेटीसाठी काहीतरी वेगळं खडतर केलं पाहिजे. तर काही नाही, तो म्हणजे मी आणि मी म्हणजे तो. हे एकदा समजलं, की आयुष्य कसं सोपं होऊन जाईल ना. त्याचं उत्तर ह्या कवितेत आहे आणि म्हणून मला ती कविता आज इथे मुक्तछंदात आहे. ती तुमच्यासाठी वाचावीशी वाटते. तर आधी ऐकूयात कविता. चंद्रभागेला येई आज बुक्क्याचा हो वास. चंद्रभागेला येई आज बुक्क्याचा हो वास. काय घडले विशेष, काय घडले हो खास. कुणी म्हणे उधळली बुक्क्या गुलालाची ताटे. कुणी म्हणे उधळली बुक्क्या गुलालाची ताटे. बुक्का वाहतो जळात असे कोणा वाटे. बुक्का वाहतो जळात असे कोणा वाटे. कुणा उकले ना कोडे, काहे व्हावे आणि कसे.
कुणा उकले ना कोडे, काहे व्हावे आणि कसे, उगमाशी धरतीत वाटे दडलेला असे. उगमाशी धरतीत वाटे दडला तर असे. कोणी म्हणे त्याला जादू, कोणी देवाची किमया. कोणी म्हणे त्याला जादू, कोणी देवाची किमया. कोणी म्हणे असे भास, वा कसलीशी माया. एक भाव भोळी माय, एक भाव भोळी माय, आली घाईने पुढती. एक भाव भोळी माय, आली घाईने पुढती. ती निष्पाप माऊली, झाली खुशाल बोलती. म्हणे अहो ऐका ऐका, म्हणे अहो ऐका ऐका, ह्याच्या मागची कहाणी. नसे आकरीत कोणते, ना कोणाची करणी. केला विठूचा गजर, केला विठूचा गजर, अन घातले रिंगण. भक्तिभावाचा जल्लोष, त्यात आपण तल्लीन. सारे नर्तनात दंग, सारे नर्तनात दंग, त्यात उधळला रंग. त्यांनी माखला माखला, माझा सखा पांडुरंग. बुक्का गुलालची झाला, त्याचा झगा जरतारी. बुक्का गुलालची झाला, त्याचा झगा जरतारी. तो धुण्यासाठी आली, रखुमाई नदी तीरी. भल्या पहाटे पहाटे, वाटे येऊन ती गेली. भल्या पहाटे वाह! पहाटे, वाटे येऊन ती गेली. धुणे धुवून हरीचे, आल्या पाऊली पळाली. तेव्हा त्याचाच सुगंध, येई जळासया वाटे. तेव्हा त्याचाच सुगंध, येई जळासया वाटे. घ्या हो घाई घाई, तीर्थ पावन जळाचे, तीर्थ पावन जळाचे. सुंदर. तर अशी ही कल्पना आहे की जसं ती बाई तिच्या नवऱ्याचे कपडे नदीवर जाऊन धुत असेल, तर तिने असा कयास केला की कदाचित रखमा पण सकाळी सकाळी येऊन गेली. बरं भक्तांच्या दृष्टीला पडायला नको म्हणून लपत-छपत आली, अंधार असतानाच आली आणि गुपचूप आपल्या नवऱ्याचे कपडे धुवून पळाली. आणि मग तो सगळा माखलेला जो झगा होता, त्याला गुलाल होता, बुक्का होता आणि म्हणून तो सुगंध आज ह्या पाण्याला येतोय. तर आपलं नशीब हे थोर आहे की पटकन ह्या जळाचं तीर्थ तुम्ही घ्या. तर इतका साधा भोळा भाव. मी जसं माझं आयुष्य जगते तसाच विठ्ठल आणि रुक्मिणीचा पण संसार आहे आणि तसंच आयुष्य ते पण जगतायत, आनंदाने नांदतायत. हीच भावना तिच्या मनात असावी आणि म्हणूनच हा विठ्ठल सकलांचा आहे, सर्वांचा आहे, त्याच्यात भेद नाही. तर आता विठ्ठलावरचं पुढचं गाणं आपण ऐकूया. तर त्याची थोडीशी पार्श्वभूमी राजश्री आपल्याला सांगेल. ते ऐकू आणि मग गाण्याचा आनंद घेऊया. संगीतकार यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गीत मी आता तुम्हाला ऐकवणार आहे. मी त्यांच्या वर्कशॉपमध्ये हे गाणं शिकलेली आहे. त्यांनी इतकं सुरेख पद्धतीने शिकवलंय. आणि हाक घुमली दाही दिशी, घरी राहू कशी. दरवर्षी वारीला जाण्याचा नेम असतो प्रत्येकाचा, पण त्या वारकरी महिलेला काही जाता येत नसतं. तर तिच्या मनाची जी घालमेल आहे ती यातून व्यक्त होते आणि अतिशय सुंदर सोप्या भाषेतली ही कविता आहे आणि जी यशवंत देवांनी सहज सोपं संगीत दिलेलं आहे. ऐकूया. हाक घुमली दाही दिशी, हाक घुमली दाही दिशी, घरी राहू कशी. हाक घुमली दाही दिशी, घरी राहू कशी. मी झाले देवपिशी, घरी राहू कशी. मी झाले देवपिशी, घरी राहू कशी. राहू कशी. हाक घुमली दाही दिशी, घरी राहू कशी. जय जय राम कृष्ण हरी, द्वारी आले वारकरी. जय जय राम कृष्ण हरी, द्वारी आले वारकरी. मला खुणावी तो हरी, घरी राहू कशी. राहू कशी. हाक घुमली दाही दिशी, घरी राहू कशी. सांगे शकुनाचा तारा, जरा विसर संसारा. सांगे शकुनाचा तारा, जरा विसर संसारा. आला भीमेवरचा वारा, घरी राहू कशी.
राहू कशी हाक घुमली ताही दिशी घरी राहू कशी टाळ मृदुंगची पळी लागे ब्रह्मानंदी टाळी टाळ मृदुंगची पळी लागे ब्रह्मानंदी टाळी अशा सौभाग्याच्या वेळी घरी राहू कशी हाक घुमली ताही दिशी घरी राहू कशी आले आले पंढरीनाथा आले आले पंढरीनाथा घेते वृंदावन माथा आले आले पंढरीनाथा घेते वृंदावन माथा रंगाली हरी कथा घरी राहू कशी हाक घुमली ताही दिशी घरी राहू कशी हाक घुमली ताही दिशी घरी राहू कशी आगे उठ सई आगे उठ सई बाई झाली निखायाची घाई आगे उठ सई बाई झाली निखायाची घाई आगे उठ सई बाई झाली निखायाची घाई दही हातावर देई घरी राहू कशी हाक घुमली ताही दिशी घरी राहू कशी हाक घुमली ताही दिशी घरी राहू कशी घरी राहू कशी घरी राहू कशी खूपच सुंदर, खूप सुंदर. आणि ह्यातूनच आपल्याला असं एक वाटून जातं का, की अगदी शरीराने जरी आपण तिथपर्यंत नाही गेलो आणि जरी घरी राहिलो, तरी जर का चित्त त्याच्यापाशी असेल, तर ती एक मनाची वारीच झाली. खरंय त्याच्यामुळे आपण म्हणतो ना, की पिंड जरी आपला आपण संसारामध्ये रमत असलो किंवा आपल्या नित्य सगळ्या आपल्या पूजा अर्चा असेल किंवा जे काही आपलं दैनंदिन काम असेल, दिनचर्या असेल, ती जरी आपण अंगीकारत असू, तरी जर का चित्त त्याच्या पायी असेल, तर ती रोजचीच वारी म्हणायला हरकत नाही. आणि मला असं वाटतं, की आजच्या आषाढीच्या निमित्ताने ही आम्ही सादर केलेली शब्दसुरांची गुंफण तुम्हाला भावली असेल, तर तुमच्या काही सूचना असतील किंवा तुमचे काही फीडबॅक्स असतील, तर ते नक्की कमेंट्समध्ये लिहा आणि तुमच्या समविचारी मित्र-मैत्रिणींना, कुटुंबियांना, परिवाराला आमचा हा एपिसोड पण तुम्ही पाठवायला विसरू नका. आणि विठ्ठलाच्याच गजरामध्ये असाच दिवस सुरू होऊ देत आणि असाच रोजचा दिवस संपू देत. त्याला आषाढीचं निमित्त नको. तर कुठल्याही आपल्या श्रद्धास्थानावरती आपण आपलं मन थोडंसं स्थिर करायला हवं आणि रोज त्या स्थिरत्वासाठी, त्या ध्यानासाठी दिवसातली एक 5 मिनिटं जरी दिली, तरी असं वाटतं, की आपणच आपल्याला दर दिवशी किती बदलत जातो, हे बघायला मिळेल. तर सगळ्यांनी त्याचा थोडासा एक निश्चय करूया, की कुठलं निमित्त नसताना आपण काय करू शकतो ह्याचा विचार करून आपणच आपल्याला अजून कसं उद्धरू शकतो, ह्याचा माणसाने विचार करावा. त्याच्यासाठी कुठलीही म्हणजे शरीराची गरज नाही भासली पाहिजे. तर मनानेच आपण जर का हे चिंतन केलं, तर नक्कीच आजची वारी आणि आजचीच आषाढी एकादशी सफल झाली असं समजू. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद.